एपीएमसीमध्ये हापूसचा भाव घसरला. कोकणातून 14,000 पेट्या दाखल, ग्राहकांना दिलासा. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोकणातील हापूस आंब्याच्या आवक वाढल्याने भावात 15 ते 20% घसरण झालेली आहे. गुढीपाडव्यानंतर आवक कमी झाल्यामुळे भाव चढे राहिले होते. मात्र आता बाजारातील परिस्थितीत बदल होतो आहे. गेल्या वर्षी वाढलेले पावसाचे प्रमाण, थंडी, मोहराच्या काळात पडलेले रोग यामुळे कोकणातील आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बाजारात हापूस आंब्याची आवक कमी होत होती. गुढीपाडव्याला मागणी वाढल्याने आवकही मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मात्र यंदा गुढीपाडव्याच्या काळात फक्त 13,000 पेट्यांची आवक झाली होती, तर मागील वर्षी याच कालावधीत सुमारे 40,000 पेट्या बाजारात दाखल झाल्या होत्या. आता आवक वाढू लागल्याने दरात घट होते आहे. हापूस आंब्यांची आवक 1 एप्रिलपासून आणखी वाढण्याची शक्यता असून भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आंबाप्रेमींना येत्या काळात दिलासा मिळणार आहे. सध्या सर्वसाधारण एक 10 ते 15,000 पेटीपर्यंत आवक गेलेली आहे आणि दर जे प्रचलित पद्धतीप्रमाणे थोडे थोडे दर हे खाली येतात, दरवर्षीच येतात. पाडवा झाल्यानंतर थोडंसं ग्राहकामध्ये थोडंसं जरा स्लोनेस होतो आणि आवक जी वाढलेली आहे त्याच्यामुळे थोडे थोडे दर खाली आलेलेच आहेत. पाडव्यापासून आजच्या तारखेपर्यंत पेटीला एक सर्वसाधारण 3,000 रुपयाचे तरी आसपास पेटीचे रेट खाली आलेले आहेत. म्हणजे जी पेटी 11,000, 10,000, 12,000ला विकली जात होती ती आता 7,000, 8,000 अशा दरम्यान आलेली आहे. एक एक वीक मध्येच रेट्स हे खालीच येत राहतात. जसे जसे आवक वाढेल तसे तसे मार्केट पोझिशन थोडी थोडी खाली येत राहते. सर्वसाधारण पहिल्या आठवड्यापासून चांगली अरायवल होईल. ग्राहकांची तर पसंती आता काय झाले, सीझनच यावर्षीचं एकदम शॉर्ट आहे. सगळं ओव्हरऑल जे पीक आहे ते फक्त 25% आहे. त्याच्यामुळे जो काय आंबा येणार आहे तो एप्रिल आणि मे महिन्यामध्येच येणार आहे. मे महिन्याच्या पण 15 तारखेपर्यंतच येणार. त्याच्यामुळे ज्यांना आंब्याचा स्वाद घ्यायचा आहे त्यांनी या 1.5 महिन्याच्या कालावधीतच घ्यावा लागणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई.